मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी, दिल्लीतील विशेष एनआयए कोर्टाचा निर्णय. तहव्वूर राणाला भारतात आणणं मोदींच्या कूटनीतीचा विजय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये वक्तव्य. सतरा दिवसानंतर प्रशांत कोरटकर आज जेल बाहेर येणार. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा बरळले. फायदा झाला म्हणून सगळे कांदा लावत सुटतात, तर कांद्याचे बाजारभाव पडणारच. कोकाटेंच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता. शरद पवारांसह अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच फ्रेममध्ये. निमित्त अजित पवारांच्या धाकट्या मुलाच्या साखरपुड्याचं. घोटावडे फाटा इथल्या फार्म हाऊसवर रंगला सोहळा. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा. पगाराची उर्वरित 44% रक्कम येत्या मंगळवारपर्यंत मिळणार. आणि महात्मा फुलेंची आज जयंती. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून फुलेवाड्यात जाऊन महात्मा फुलेंना अभिवादन.